नागपुर महानगरपालिका के परिवहन विभाग ने वित्तीय वर्ष 2025 से 26 के संशोधित और 2026 से 27 के प्रस्तावित बजट को प्रस्तुत किया है। प्रस्तावित बजट के अनुसार वर्ष 2026 से 27 में कुल आय लगभग 524.58 करोड़ रुपए और खर्च 524.09 करोड़ रुपए रहने का अनुमान है। शहर में वर्तमान में 580 बसें संचालित हो रही है, जिनमें ई बसों की संख्या अधिक है। रोजाना करीब 1.61 लाख यात्री बस सेवा का लाभ ले रहे हैं और 7,088 फेरे संचालित किए जा रहे हैं। पर्यावरण को ध्यान में रखते हुए 250 नई वातानुकूलित इलेक्ट्रिक बसें शामिल की जा रही है, जिनमें से 150 बसें प्राप्त हो चुकी है। साथ ही 144 मिडी बसें भी सेवा में जोड़ी गई है। आय बढ़ाने के लिए बस स्टॉप पर विज्ञापन टिकट प्रणाली में सुधार और नए बस मार्ग शुरू करने की योजना है। इसके बावजूद विभाग को लगभग 150 करोड़ रुपए की कमी का सामना करना पड़ सकता है, जिसे मनपा अनुदान से पूरा करने की अपेक्षा है। प्रशासनाने 524.58 कोटी रुपयाचा बजेट आज आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही हा बजेट दुरुस्तीसह स्थायी समितीकडे मंजूर सुद्धा केलेला आहे। आपण येत्या काळामध्ये नागपूर शहरात नागरिकांची सोय कशी होईल आणि नागरिकांना प्रत्येक गोष्ट कशी प्राप्त होईल आपली बस सेवेच्या माध्यमातून याचा प्रयत्न मात्र आमचा सर्वांचा राहणार आहे। आपण डेपो डेव्हलपमेंट म्हणून तिथे डेपो चांगल्यात चांगले नागरिकांच्या सोयीनुसार आपण तिथे डेपो डेव्हलपमेंटचं काम करणार आहे। हिरवळीच्या दृष्टिकोनातून पावसाळ्याच्या आधी तिथे बांबूचे झाडं आणि निलगिरीचे झाडं जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला परिवहन डिपार्टमेंटला रेव्हन्यू कशी प्राप्त करता येईल याचा सुद्धा प्रयत्न आपला आहे। दुसरा विषय महिलांसाठी आणि पुरुषांसाठी शौचालय पॉश आणि चांगले आणि त्या गोष्टीची मला असं वाटते डेपोमध्ये 2 शौचालय असावे। नागरिक येत जात असतात आणि तिथल्या स्टाफसाठी या दोनही गोष्टी आपण विचार करून डेपोमध्ये शौचालय चांगले बांधण्याचं काम येत्या काळामध्ये आपण करणार आहे। दुसरा एक विषय नागपूर शहरामध्ये धावणारी ज्या बसा आपली बसची सेवा आपण देतो आहे। नागपूर शहरामध्ये ट्रॅफिक खूप वाढतं आहे आणि ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून ज्या ट्रॅव्हल्स नागपूर शहरात येतात आणि जातात त्याच्या कारणामुळे सुद्धा आपल्याला नागरिकांना आणि आपल्या बस सेवेला त्रास होतो। तर मला असं वाटते की त्या ट्रॅव्हल्स जर आपल्या नागपूरच्या हद्दीच्या बाहेर राहतील आणि आपली बस सेवा त्या ट्रॅव्हल्सला सेवा देतील म्हणजे जेणेकरून आपली आणखी इन्कम वाढण्याचा प्रयत्न मात्र आमचा राहील असा सुद्धा आमचा प्रयत्न आहे। दुसरा विषय डेपो डेव्हलपमेंटचे झाले शौचालय आणि तिथे होल्डिंग्स उभारून आपण चांगल्यात चांगलं इन्कम कसं कमवता येईल याचा सुद्धा प्रयत्न मात्र समितीचा राहील। अनेक कामं आहे जे राहिलेले कामं आहेत सर्व कामं आम्ही या वर्षात नक्कीच पूर्ण करूया आणि जो बजेट आम्ही स्थायी समितीला दुरुस्तीसह मंजूर केलेला आहे तो आम्हाला स्थायी समिती ते दुरुस्त करून नक्कीच आम्हाला काम करायला सोपं जाईल।